नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। माननीय राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दिनांक 26 जून 2025 रोजी पदक अलंकरण समारंभ पार पडला। त्यात गुलाम महबूब गुलाम हैदर गल्लेकाटू यांना राष्ट्रपती पोलीस पदक बहाल करण्यात आला। श्री गुलाम महबूब गुलाम हैदर गल्लेकाटू, सेवानिवृत्त श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, लातूर जिल्हा पोलीस। श्री जितेंद्र मोहन मोहिते। लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष रामस्वामी बाभळगावकर यांच्या नेतृत्वात व सुनील दशरथ समुखराव जिल्हाध्यक्ष ऑटोरिक्षा विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांचे निवेदन वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले। लातूर शहरातील गंजगोलाई परिसर हा शहरातील मुख्य व व्यापारी क्षेत्र आहे। या ठिकाणी दररोज अनेक ऑटो रिक्षा चालक प्रवाशांना सोडण्यासाठी व उचलण्यासाठी थांबतात, परंतु सदर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने कोणताही नो पार्किंग फलक अथवा सूचना फलक लावलेला नाही। असे असताना सुद्धा ट्रॅफिक पोलिसांकडून ऑटो रिक्षा चालकांना दंड आकारला जात आहे। हे चालक रोजंदारीवर काम करणारे असून त्यांच्यावर अन्यायकारक दंड टाकल्याने त्यांची आर्थिक अडचण निर्माण होत आहे। कायदेशीररित्या नो पार्किंग फलक नसताना दंड आकारणे हे अन्यायकारक असल्यामुळे पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा लातूर यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी रविभाऊ मस्के, खंडू झुंझुरुटे, रामभाऊ कांबळे, सचिन चव्हाण, गणेश झुंझुरुटे, राहुल भाऊ समुखराव, सिद्धेश्वर आप्पा हुडगे, महेश समुखराव, अमोल गव्हाणे, मनोज पवार, सूरज शिंदे, विनोद क्षीरसागर, संघेश वैरागे, करण समुखराव, लाला पठाण, धीरज रुपनर, सागर गायकवाड उपस्थित होते।